मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. हॅप्पी मकर संक्रांती. पंचांगानुसार यावर्षी 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांत साजरी केली जात आहे. या दिवशी स्नानदानाला खूप महत्त्व असते, पण या सणाला काही कामे करू नयेत असेही सांगितले जाते. जाणून घ्या मकर संक्रांतीला काय करावे आणि काय करू नये. सनातन धर्मात मकर संक्रांत सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणे, स्नानदान आणि पूजा करणे शुभ मानले जाते. ज्या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतात, त्या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते. या दिवशी आंघोळ करून खिचडी खाण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. दिनदर्शिकेनुसार मकर संक्रांत यावर्षी 14 जानेवारी 2025 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी सूर्य सकाळी 9:03 मकर राशीत प्रवेश करेल. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाचे नामस्मरण, स्नान आणि पूजा केल्याने साधकाचे सर्व दुःख संपते आणि पापांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. परंतु या सणाच्या दिवशी काही कामे वर्ज्य तर काही कामे पुण्यफलदायी मानली जातात. जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये. मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात. तर बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करावे. 2 नंबर आहे बघा, स्नानानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यदेवाची मंत्रासहित मनोभावे पूजा करावी. 3, मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही खिचडी, शेंगदाणे, दही, तिळाचे लाडू, उबदार कपडे आणि पैसे गरीब आणि गरजूंना दान करू शकता. पुढे, या सणाला धार्मिक कार्यात वेळ घालवावा आणि ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे. भगवान सूर्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करू शकता. या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करतात. या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात महिलांना वाण म्हणून सौभाग्याच्या वस्तू दिल्याने तुम्हाला सुख सौभाग्य लाभेल. मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे दान करणे उत्तम मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी काय करू नये. या दिवशी कांदा, लसूण, मांस आणि अल्कोहोलसह तामसिक पदार्थ टाळावेत. या दिवशी पतंग उडवताना आपल्यामुळे इतरांना कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. या सणाला इतरांचा अपमान करणे टाळा आणि कठोर शब्दांचा वापर करू नका. मकर संक्रांतीच्या दिवशी हिरवीगार झाडे तोडणे टाळावे. मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्याशिवाय अन्न खाऊ नये. तर हे पाहिलं आपण मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये. धन्यवाद.